कल्याण डोंबिवली परिसरात सध्या वाहतूक पोलिसांकडून रिक्षांमध्ये चौथ्या सीटवर बसवलेले प्रवासी आढळल्यास कडक कारवाई केली जात आहे। याच कारवाईला रिक्षा चालक मालक संघटनेने विरोध दर्शवत आज कल्याण वाहतूक विभागाचे एसीपी यांना निवेदन दिले। या संघटनेचा आरोप आहे की ओव्हरसीट कलमाखाली केवळ रिक्षा चालकांवर कारवाई होत नसून अन्य वाहने यामधून सुटत आहेत। जर ही कारवाई तात्काळ थांबवली नाही तर प्रवाशांना वेठीस धरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। तर यावेळी वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालकांना रिक्षात चौथ्या सीटवर बसणं हे परवान्याच्या अटींचं उल्लंघन असून या सीटवर बसलेल्या प्रवाशाचा अपघात झाल्यास त्याचा इन्शुरन्स क्लेमही अमान्य ठरतो। त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे। त्यांच्यावरच फक्त कारवाई होते व अन्यायकारक कारवाई करण्यात येते। 66-192 प्रमाणे कारवाई करून जी चुकीची आहे तर त्यामध्ये 10,000 रुपयाचा दंड आकारला जातो, तो अन्यायकारक आहे अशी त्यांची मागणी होती। त्यावर त्यांना समजून सांगण्यात आलेलं आहे की फ्रंट सीटची चौथी सीट आहे ती तुम्ही बसवू नका, तुम्ही नाही बसवलं तर त्यांच्यावर कसली काही प्रकारची कारवाई होणार नाही। तसेच 66-192 प्रमाणे जो 10,000चा जो दंड आहे ते रिक्षाचं परवान्याचं उल्लंघन करणारे जे आहेत किंवा त्याच्यातून रिक्षातून माल वाहतूक जर का त्यांनी केली तर त्यांच्यावर आपण अशा पद्धतीची कारवाई करतो। त्या पद्धतीने आम्ही त्यांना समजून सांगितलेलं आहे, कोणावरही अन्यायकारक किंवा चुकीची कारवाई होणार नाही यावर त्यांना समजून सांगितलेलं आहे। आणि अशी काही चुकीची कारवाई होत असल्या ते आमच्या निदर्शनास आणून द्या, आम्ही त्याप्रमाणे चुकीची कारवाई झाली असेल त्याप्रमाणे त्यांच्यावरही आम्ही कारवाई करू असं त्यांना समाधान झालेलं आहे। आणि त्याप्रमाणे त्यांनी नियमांचं पालन करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आम्ही त्यांना सहकार्याचं भावना करण्याची भूमिका घेतलेली आहे। सर बरोबर, त्यांना ते समजून सांगण्यात आलेलं आहे की जी चौथी सीट पुढे बसवली जाते ती बेकायदेशीर आहे आणि एखाद्याचा अपघात जर का झाला एखाद्या वाहनाचा तर समोर बसणाऱ्या प्रवाशाला तो जखमी झाला असेल किंवा मयत झाला तर त्यांना इन्शुरन्सचा कोणताही त्याला बेनिफिट मिळत नाही, हे पण त्यांना समजून सांगण्यात आलेलं आहे। पुढे कशी कारवाई सुरू आहे? ही कारवाई अशीच चालू राहील यावर त्यांना सांगितलेलं आहे की कोणतीही फ्रंट सीट बसणार नाही, रिक्षावाला जो आहे तो युनिफॉर्ममध्येच असेल याबद्दल त्यांना समजून सांगितलेलं आहे। ते त्यांनी पाळण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा जेजुरी मुक्कामीसाठी दाखल झाला असून जेजुरीत आल्यावर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या रथावर जेजुरीकरांनी भंडाऱ्याची उधळण केली। जेजुरी येथील ग्रामस्थांनी या पालखी सोहळ्याचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं। जेजुरी येथे शव आणि वैष्णवाची भेट होते। आज वारी सोहळ्यात सहभागी असलेल्या लाखो वैष्णवजनांनी जेजुरीच्या खंडोबाचं म्हणजेच महादेवांचं दर्शन घेतलं, तर जेजुरी येथे असलेल्या शिवभक्तांनी माऊलीचं दर्शन घेतलं। पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून नदीला पुराचा धोका निर्माण झालाय। पंढरपूरची चंद्रभागा नदी 40,000 क्युसेक्स इतक्या विसर्गाने पुढे वाहत आहे, तर उजनी धरणातून 36,000 क्युसेक्स इतका विसर्ग तर वीर धरणातून 5,000 इतका विसर्ग चंद्रभागा नदीत प्रवाहित होतोय। परिणामी चंद्रभागेवर पुराचा धोका निर्माण झाला असून ह्याच पूर नियंत्रणासाठी प्रशासन सध्या पाणी नियोजन करत आहे। वाढत्या पाण्यामुळे आज दिवसभरात ब्रिटिशकालीन दगडी पूल तसेच नदीवरील 5 बंधारे हे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात पाण्याची समस्या गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे। यावर उपाययोजना करावी म्हणून काही दिवसांपूर्वी राजकीय पक्षाने मोर्चा सुद्धा काढला, तसेच आंदोलन सुद्धा केले होते, तरीही शहराचा पाणी पुरवठा काही सुरळीत झाला नाही। आज शहरातील भानुदास नगर परिसरामध्ये गेल्या 10 दिवसांपासून काही भागात पाणी येत नसल्याच्या तक्रारीमुळे येथील महिलांनी चक्क क्रांती चौक येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले। पाणी पुरवठा झाल्यानंतरही पाणी गढूळ आणि फार कमी वेळ येते अशी तक्रार महिलांनी केली। यावर तोडगा काढला नाही तर रस्ता रोको करू असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे। झाले आम्हाला अजून पाणी आलेलं नाहीये आणि हे पहिल्यांदाच नाहीये, दरवेळेस आम्हाला असंच होतंय। 10-10 दिवस पाणी नाही सोडलं जातंय आणि आलंही पाणी तर अर्धा तास पूर्ण खराब पाणी येतंय, चेंबरचं पाणी आम्हाला, आणि त्यानंतर आमचं पाणी भरणं होत नाहीये आणि सोडलंही तरी अर्ध्या रात्री पाणी सोडतो, त्यामुळे आम्हाला लक्षात येत नाही पाणी आलेलं। पाणी असंच वाया जातंय आमचं आणि बिलकुल आम्हाला सध्या पाणीच नाहीये, म्हणून आम्ही इथे पाण्यासाठी मोर्चा घेऊन आलेलो आहे। आम्ही भानुदास नगर मधून आलेलो आहे मोर्चा घेऊन इथे पाण्यासाठी। गल्ली नंबर 3 ला आम्हाला पाणीच मिळत नाहीये, त्यामुळे आम्ही आलेलो इथे। माझं नाव अश्विनी श्याम कुलते।
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला 27% राजकीय आरक्षण देण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला। यामुळे जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये ओबीसी समाजाचे सरपंच पदे वाढणार आहेत। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने शासनाकडे 20 जुलैला निवेदन देण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर 8 जुलै रोजी नवीन सोडत काढली जाणार असून महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत आभार मानले। सरपंच पदासाठी मार्च 2025 ला महाराष्ट्र सरकारने सोडत काढली होती आणि त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये 23 एप्रिल 2025 ला सरपंच पदाची प्रत्येक तालुक्यावर सोडत काढली होती। त्यामध्ये ओबीसीचं आरक्षण कमी होतं, परंतु नंतर 6 मे 2025 ला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला। त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये ओबीसीना 27% आरक्षण लागू केलं। त्यानंतर आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि सरपंच संघटना याच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक अधिकारी, मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांना निवेदन दिलं होतं। त्यामध्ये आम्ही अशी मागणी केली होती की 6 मे 2025 ला जे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्यामध्ये 27% आरक्षण लागू केलं, यासाठी याप्रमाणे तुम्ही आरक्षणाची सोडत काढावी। सरकारने आणि निवडणूक आयोगाने ते आमच्या निवेदनाची दखल घेऊन आत्ताच परवा त्यांनी एक पत्र जारी केलं की 8 जुलैला ती सरपंच पदासाठी 27% प्रमाणे सोडत काढत आहेत। आम्ही या जे सरकारने जे सोडत काढणार आहे याचं आम्ही स्वागत करतो आणि आम्ही या जे 27% ओबीसीचं आरक्षण लागू केलं त्याबद्दल सरकारचे सुद्धा आभार मानतो। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकींसाठी सध्या मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे। ब वर्ग प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार निवडून आले आहेत। मात्र अनुसूचित जाती जमाती, इतर मागास प्रवर्ग, महिला प्रतिनिधी, भटक्या विमुक्त प्रवर्गातील पहिल्या टप्प्यातील मतमोजणी आता पूर्ण झाली असून सध्या अ वर्ग गटातील उमेदवारांची मतमोजणी सुरू आहे। नंतर दुसऱ्या टप्प्यातील मतमोजणी होणार असून अंतिम निकाल आज कधीही हाती येऊ शकतो, असं निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी सांगितलं आहे। एकूण मोजलेली मतं आहेत 8316। उमेदवार निहाय मिळालेली मतं आहेत गायकवाड बापूराव अप्पा 3717, भोसले अर्जुन सीताराम 15, भोसले रतनकुमार साहेबराव 4117, भोसले राजू श्रीरंग 417, सातपुते प्रताप पांडुरंग 50। पुढचा मागास प्रवर्गातील एकूण मोजलेली मतं आहेत 8353। उमेदवार निहाय मिळालेली मते नाळे रामचंद्र कोंडीबा 3644, बनकर भरत दत्तात्रय 437, बनसोडे अरविंद भीमदेव 152, शेंडे नितीन वामनराव 4120। भटक्या जमाती मतदारसंघामध्ये एकूण वैध मते आहेत 8274। उमेदवार निहाय उदे बाळासो रामचंद्र 66, देवकाते अनिकेत अजित कुमार 24, देवकाते अबासो पांडुरंग 61, देवकाते विलास ऋषिकांत 4269, देवकाते सूर्याजी तात्यासो 3288, गुरुंगले नाजदेव गुलाबराव 566। महिला राखीव मतदारसंघात एकूण मोजलेली मतं आहेत 8599। उमेदवार नोंदलेली मतं आहेत कोकरे राजश्री बापूराव 2022, कोकरे शकुंतला शिवाजी 461, कोकरे संगीता बाळासो 2161, कोकरे संगीता भरत 43, सोमने संगीता दत्तात्रय 53, गावडे पुष्पा मोहनराव 156, गावडे सुमन तुळशीराम 1545, निगडे प्रमिला पोपट 199, मुलमुले ज्योती मच्छिंद्रनाथ 1959।
बीड जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उत्साहात स्वागत पाहायला मिळाले। मात्र जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थी जीव मुठीत धरून ज्ञानार्जनाचे धडे घेत असल्याचे वास्तव दिसून आले। बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 2474 शाळा असून या 2415 शाळा प्राथमिक तर 49 शाळा माध्यमिक आहेत। 11 तालुक्यातील 349 शाळांच्या 592 वर्गखोल्या धोकादायक असून ह्याच धोकादायक वर्गांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर काही ठिकाणी वर्गखोल्या धोकादायक असल्याने खबरदारी म्हणून झाडांखाली शाळा भरविल्या जात आहेत। शिक्षण अधिकाऱ्यांकडून या सर्व शाळांची माहिती घेत जात असल्याची प्रतिक्रिया शाळांकडून देण्यात आली आहे, तर पालकांनी या सर्व बाबींवर रोष व्यक्त केला आहे। जिल्ह्यातील 350 शाळांमधील 592 वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या आहेत। त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये बसण्याची सोय नाहीये। दुसरी गोष्ट जर आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यातील 772 शाळांना वीज पुरवठाच नाहीये, तर जवळपास 680 शाळांमधील वीज पुरवठा वीज देयक न दिल्यामुळे महावितरणने खंडित केलेला आहे। ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय म्हणून ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत, सरकारी शाळा आहेत, त्या ठिकाणी मूलभूत सुविधा देण्यात याव्यात अशी आमची वारंवार मागणी आहे। गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही वारंवार संघर्ष करत आहोत। 2 दिवसापूर्वी 16 जूनला जेव्हा पहिल्या दिवशी शाळेचा प्रवेश होता तेव्हा जिल्हा प्रशासनानं, मग जिल्हाधिकारी असतील, CO असतील, शिक्षणाधिकारी असतील, यांनी शाळांमध्ये जाऊन मुलांना पुष्पगुच्छ दिले, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर इव्हेंट साजरा करण्यात आला। मात्र त्याच वेळी ज्या शाळा मोडकळीस आलेल्या आहेत किंवा ज्या ठिकाणी गळत आहेत त्यांना त्या ठिकाणी भेटी दिलेल्या नाहीत। त्यामुळे आमची अशी मागणी की जिल्हा प्रशासन हा इव्हेंट करण्यापेक्षा ज्या ग्रामीण भागातील मोडकळीस आलेल्या शाळा आहेत किंवा ज्या ठिकाणी वीज पुरवठा नाहीये त्यांना मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, त्यांना इमारत निधी देण्यात यावा, शाळांची दुरुस्ती करण्यात यावी, तरच प्रवेशानिमित्त जो त्यांनी इव्हेंट केलाय त्याला महत्त्व राहील। बीडच्या आष्टी तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या संत वामनभाऊ महाराज पालखी सोहळ्याला प्रारंभ होत असून आज दुपारी पंढरपूरच्या दिशेने वामनभाऊ महाराज यांची दिंडी मार्गस्थ होणार आहे। या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी गहिनीनाथ गडावर करण्यात आली। महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली हा पालखी सोहळा पार पडणार असून यंदाच्या पालखी सोहळ्यासाठी 2 अश्व आणि कर्नाटक येथून आलेली बैलजोडी प्रमुख आकर्षण ठरणार आहे।